थाटामाटात झालेलं लग्न, लाखोंचा खर्च, पण काही दिवसांतच नवरीचा संशयास्पद मृत्यू. नेमकं त्या घरात काय घडलं होतं? एका कुटुंबाने आपल्या मुलीचं आयुष्य आनंदात जावं म्हणून मोठ्या थाटामाटात तिचं लग्न लावून दिलं. लग्नासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. सोनं, भेटवस्तू आणि सगळ्या गोष्टी आनंदाने देण्यात आल्या. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला असल्याचं सांगत होता. त्याचं बोलणं, वागणं आणि दाखवलेलं आयुष्य पाहून मुलीच्या कुटुंबियांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि मोठ्या आनंदात लग्न पार पडलं. सुरुवातीचे काही दिवस सगळं व्यवस्थित असल्याचं दिसत होतं, पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. घरात सतत वाद होऊ लागले. पैशांवरून बोलणं सुरू झालं. मुलीवर मानसिक दबाव टाकला जात असल्याचं तिच्या जवळच्या लोकांना जाणवू लागलं. बाहेरून संसार ठीक दिसत असला तरी घराच्या आत मात्र वेगळंच चित्र होतं. माहितीनुसार लग्नानंतर पतीचं वागणं अचानक बदललं. तो सतत अपमानास्पद बोलू लागला. हे लग्न प्रेमासाठी नाही, फायद्यासाठी झालं, अशा प्रकारचे टोमणे मारले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच आणखी पैशांची मागणीही वाढत गेली. त्यामुळे तरुणी मानसिक तणावात असल्याचं तिच्या कुटुंबियांना जाणवत होतं. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. पतीचे इतर महिलांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या कारणामुळे घरातील वातावरण आणखी बिघडलं. सततचे वाद, तणाव आणि दबाव यामुळे तरुणी खूप त्रस्त होती, असं बोललं जात आहे. एका दिवशी तरुणीच्या आईने नेहमीप्रमाणे मुलीला फोन केला, पण बराच वेळ कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. काही वेळानंतर पतीने फोन उचलला आणि शांत आवाजात तिनं स्वतःचं आयुष्य संपवलं अशी माहिती दिली. ही बातमी ऐकताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मात्र संपूर्ण प्रकरण आणखी गंभीर झालं. शरीरावर काही जखमांच्या खुणा दिसत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. गळ्यावरच्या खुणांमुळे त्यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केला.